चालू. नमस्कार विद्यार्थी मित्रो, संत तुकारामांचे अभंग या अभ्यासपत्रिकेमधील आज एक अभंग आपल्याला अभ्यासायचा आहे. तुकाराम महाराजांनी जे काय अभंग रचना केलेले आहे त्या अभंग रचनेचे मुद्दे पाहिले तर काही त्यांनी आत्मचरित्र अभंग लिहिलेले आहेत, काही त्यांनी विठ्ठल भक्ती सांगणारे अभंग लिहिलेले आहेत, काही नामस्मरणाचा महिमा सांगणारे अभंग त्यांनी लिहिलेले आहेत, तर काही समाजाला उपदेश करणारे, समाज सुधारण्यासाठी म्हणून काही उपदेश करणारे अभंग तुकाराम महाराजांनी लिहिलेले आहेत. अशा अभंगांपैकी एक अभंग आज आपल्याला पाहायचा आहे. विठ्ठलाची भक्ती किंवा विठ्ठलानं प्रसन्न व्हावं, विठ्ठलानं दर्शन द्यावं, विठ्ठलाच्या दर्शनाची एक ओढ तुकाराम महाराजांना लागलेली होती आणि ती ओढ त्यांनी या अभंगाद्वारे व्यक्त केलेली आहे. मित्रांनो, सुरुवातीला आपण अभंग वाचून घेऊयात आणि मग त्या अभंगाचा आशय आपण पाहूयात. काय म्हणतात बघा तुकाराम महाराज. कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे, तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. चुकलिया माये बाळ हुरु हुरु पाहे, जीवा वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. असा हा अभंग आहे. काय म्हणतात बघा तुकाराम महाराज. कन्या सासुरासी जाये मागे परतुनी पाहे. ज्या पद्धतीने एखादी नववधू लग्न झाल्यानंतर सासरी निघून जाते आणि निघून गेल्यानंतर गेलेल्या दिवसापासून तिची माहेराकडची ओढ तिला लागलेली असते. म्हणजे आत्ताच ती सासरी आले एक तरी सुद्धा तिला त्या माहेराची एक ओढ लागलेली असते. मी कधी पुन्हा माहेरी जाईन, कधी मी माझ्या माणसात जाईन, माझ्या माणसात मी समाधानानं आनंदानं सुखानं राहीन, अशा प्रकारची एक ओढ त्या नववधूला लागलेली असते. हा दाखला तुकाराम महाराज इथं आपल्या सर्वांना देतात की मग तशा प्रकारची ओढ परमेश्वरा तुझ्या दर्शनासाठी, तुझ्या भेटीसाठीची एक ओढ माझ्या मनाला लागलेली आहे. तैसे झाले माझ्या जीवा केव्हा भेटसी केशवा. आणि जशी त्या नववधूची माहेराविषयीची ओढ तिच्या मनात दाटून आलेली असते तशा प्रकारची भावना परमेश्वरा माझी आता झालेली आहे. तुला मला पाहायचं आहे, तुझं दर्शन घ्यायचं आहे आणि हे दर्शन मला तू परमेश्वरा लवकर द्यावं आणि त्यासाठी माझी भेट होणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे आणि त्या भेटीची ओढ परमेश्वरा मला लागलेली आहे, असं तुकाराम महाराज आपल्या सर्वांना सांगतात. तुकाराम महाराजांनी अजून एक सुंदर दाखला दुसऱ्या ओळींमध्ये आपल्याला दिलेला आहे. ते तुकाराम महाराज असं म्हणतात. चुकलिया माये बाळ हुरु हुरु पाहे. ही गर्दीत हरवलेल्या आईची एक दाखला तुकाराम महाराज आपल्याला सांगतात. ते असं म्हणतात की एक बाजार आहे, एक गर्दी जमा झालेली आहे. त्या गर्दीमध्ये एक आई आपल्या बाळाच्या हाताला धरून त्या गर्दीत आहे आणि त्या गर्दीमध्ये त्या बाळाचा हात चुकून सुटला जातो आणि माय दिसेनाशी होते, आई दिसेनाशी झालेली आहे. आणि अशा वेळी त्या बाळाच्या चेहऱ्यावर किंवा त्याच्या डोळ्यात असणारे जे काय भाव आहेत किंवा त्या बाळाची जी काय भावना तयार झालेली आहे ते भाव त्या बाळाच्या नजरेमधून दिसायला लागतात. तो दाखला तुकाराम महाराज इथं आपल्याला देतात की ज्या पद्धतीनं बाजारात गर्दीत हरवलेली आई दिसेनाशी झाल्यानंतर बाळाच्या डोळ्यांमध्ये जो काय भाव दिसायला लागतो किंवा जे काय भावना त्या बाळाच्या तयार झालेली असते तशा प्रकारची परमेश्वरा भावना माझ्या मनामध्ये तयार झालेली आहे. तुला शोधण्यासाठी माझी नजर सगळीकडे भिरभिरती आहे, सगळीकडे फिरती आहे. अशा प्रकारची भावना तुकाराम महाराज या ओळीतून व्यक्त करताना आपल्याला दिसतात. त्याच्या पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी अजून एक सुंदर दाखला आपल्या सर्वांना दिलेला आहे. तुकाराम महाराज असं म्हणतात की जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी. जीवना म्हणजे काय तर पाणी. म्हणजे पाण्यातून काढलेला मासा ज्या पद्धतीनं तळमळतो, जीवाच्या आकांतानं जीव वाचवण्यासाठी धडपडत असतो, तळमळत असतो, तशी परमेश्वरा माझी अवस्था झालेली आहे. तुझ्या दर्शनासाठी माझी तळमळ चालू आहे, परमेश्वराच्या दर्शनासाठी माझी धडपड चालू आहे. आणि हे परमेश्वरा तू मला लवकरात लवकर दर्शन द्यावं, तुझ्या दर्शनानं मी धन्य होणार आहे, मला समाधान मिळणार आहे. अशा प्रकारची भावना तुकाराम महाराज या अभंगाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना सांगतात. म्हणजे तुकाराम महाराजांची जी अभंग रचना आहे या अभंग रचनेचा उद्देश मित्रांनो लक्षात घ्यायचा झाला तर तुकाराम महाराजांनी काही अभंगातून समाजाला उपदेश केलेला आहे, त्याचबरोबर काही अभंगातून स्वतःचं आत्मचरित्र त्यांनी अभंगातून व्यक्त केलेलं आहे. त्याचबरोबर काही अभंगातून त्यांनी विठ्ठलाविषयीचा जो काही भक्तिभाव आहे हा भक्तिभाव व्यक्त केलेला आहे. अशाच भक्ती संबंधीचा हा एक अभंग इथं आपण पाहिला. खूप सुंदर असा हा अभंग सगळ्यांनी वाचावा, सगळ्यांनी ऐकावा, सगळ्यांनी आशय लक्षात घ्यावा
आणि या सगळ्या अभंगाचं उपयोजन आपल्या सर्वांमध्ये व्हावं अशी अपेक्षा या अभ्यासपत्रिकेच्या निमित्तानं मला सांगावीशी वाटते. थँक्यू.